सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या धरणांची सध्या बिकट अशी अवस्था पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात साधारणतः कण्हेर, धोम, कोयना, उरमोडी ही धरणं आहेत आणि या धरणांची बिकट अवस्था आहे. यामध्ये सांगायचं झालं तर सध्या मी कण्हेर धरण परिसरात आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हे साधारण 10.10 TMCचं धरण आहे. मात्र सध्या 3.23 इतका TMC इतका पाणीसाठा जो आहे तो या धरणामध्ये पाहायला मिळत आहे. एकूण 33% इतकंच पाणी जे आहे ते सध्या या धरणात आहे. याचा सध्या ह्यातून साधारणतः 400 क्युसेक्स इतका विसर्ग जो आहे तो सध्या नदीपात्रात आणि कालव्यांमध्ये केला जात आहे. खरं तर पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी हा वापर जो आहे त्यासाठी हे पाणी सोडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याबरोबरच धोम धरणात देखील साधारण 2.49 TMC इतकंच पाणी जे आहे ते या ठिकाणी शिल्लक राहिलेलं पाहायला मिळत आहे. याबरोबरच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणाऱ्या कोयना धरणात देखील सध्या पाण्याची अवस्था बिकट पाहायला मिळत आहे. कारण फक्त 15 TMCच्या खाली जवळपास हा रेशो गेलेला आहे आणि जवळपास हा डेड स्टोरेज जर विचार केला तर यातलं 5 TMCचं डेड स्टोरेज आहे. म्हणजे 10 TMC इतका पाणीसाठा जो आहे तो सध्या कोयना धरणात असल्यामुळं सध्या भीषण अशी अवस्था या धरणांची पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळात साधारणतः जून महिन्यात सुद्धा ही अवस्था असल्यामुळं या पुढील काळात जर पाऊस आला नाही तर या पुढील काळात पाणी समस्येला मोठं सामोरं जावं लागणार आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.